विविध संस्कृती या सर्वांना या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम कोटी कोटी प्रणाम करतो. समाजातील उपेक्षितांना माणूस म्हणून जीवन जगण्याची संधी मिळावी या उद्देशाने सामाजिक क्रांतीचे अग्रदूत या व्यवस्थेविरुद्ध अजीवन संघर्ष करून मुक्तीचा महामंत्र देणारे रंजल्या गांजल्यांच्या जीवनावर मायेची ठोकर घालणारे प्रकांड पंडित ज्यांनी विद्येचा अर्थ स्पष्ट करून सांगितला की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, इतके अनर्थ एका अविद्येने केले असा मंत्र देणारे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे, समान विकास झाला पाहिजे यासाठी ज्यांनी आरक्षण निर्माण केलं अशा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज ज्यांनी मुलींना स्वाभिमान आणि अभिमान शिकवला, स्वतःच्या अंगावर दगडगोटे शेण खाऊन स्वतः सन्मानाने जीवन जगवण्यासाठी शिकवण्यासाठी स्वतः अपमान सहन केला अशा स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर फातिमाबाई शेख ज्यांनी संत साहित्याचा इतिहास पंजाब प्रांतापर्यंत सांगितला की ते संत नामदेव महाराज जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तुमचं साधू ओळखावा देव तेथे जाणावा, संत तुकारामांचं तत्वज्ञान असाध्य ते साध्य करत की सायास कारण अभ्यास तुका म्हणे या सर्वांच्या स्वप्नांना भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम कोटी कोटी प्रणाम करतो आणि तुमच्या पुढ्यामध्ये माझे शब्द ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, 26 नोव्हेंबर महाराष्ट्र शासनाने 2015 मध्ये सर्क्युलर काढलं की भारतीय संविधान प्रत्येक शाळेमध्ये झाला पाहिजे, प्रत्येक मंडळामध्ये झाला पाहिजे, प्रत्येक समाजाला समजला पाहिजे की संविधान नेमकं काय आहे. संविधान हे प्रत्येकाला समान अधिकार देतं, समान मूल्य देतं, समता देतं, स्वातंत्र्य देतं, बंधुता देतं आणि हे रुजवण्याचं काम जर कोण करत असेल तर प्रत्येक शाळेमधला शिक्षक करतो आणि शिक्षकाला हे संविधान असणं माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान लिहून पूर्ण झालं आणि हे तुम्ही आम्हाला समर्पित केलं. याला मराठीमध्ये उद्देशिका असं म्हणतात, याला मराठीमध्ये सरनामा असं म्हणतात आणि इंग्लिश मध्ये प्रियम्बल असं म्हणतात. आणि ते प्रियम्बल काय सांगतं? विशिष्ट धर्माचा नव्हे, विशिष्ट जातीचा नव्हे, विशिष्ट संस्कृतीचा नव्हे, कारण आम्ही सगळे एक आहोत आणि हे सगळे मिळून आम्ही भारताचा पूर्ण कारभार चालू अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, कारण या संविधानामध्ये 7 सदस्य होती आणि त्या 7 सदस्यामध्ये काही रजेवर गेली, काही जणांचा मृत्यू झाला, त्या सदस्याची नावं पण माझ्याकडे आहेत. परंतु तुम्हाला माहित असावं, कारण भारतीय संविधान नेमकं काय सांगतं विद्यार्थ्यांना. 1949 पासून आपल्या शाळेमध्ये नव्हे तर कुठंच सांगितलं जात नाही, परंतु संविधान नेमकं काय आहे. आम्ही भारताचे लोक विशिष्ट जातीचा नव्हे, विशिष्ट धर्माचा नव्हे. काय सांगितलं त्यांनी की विविधतेमध्ये एकता सामावलेली आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा प्रत्येक नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची, संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्धित करण्याचा आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. अशा पद्धतीचं त्या संविधानाचा जो पूर्ण सार आहे तर तो सार या प्रियम्बल मध्ये, या उद्देशिकेमध्ये सामावलेला आहे. परंतु 99% मुलांना माहीतच नाही तो संविधान काय आहे. ज्यावेळेस संविधान या अभ्यासक्रमामध्ये 100 मार्काला होईल त्यावेळेस माझ्या या तरुण पिढी विचारेल या प्रशासनाला, या सरकारला काय, का, कशासाठी किंवा अशा पद्धतीचे प्रश्न विचारणारी तरुण पिढी निर्माण झाली पाहिजे. म्हणून हे संविधान प्रत्येकाला अभ्यासक्रमाला 100 मार्काचं संविधान झालं पाहिजे. म्हणून मी माझ्या युट्यूब चॅनलला 100 मार्काचं संविधान झालं पाहिजे म्हणून त्याच्यासोबत 2 शब्द बोललेलो आहे मी. ज्यावेळेस हे संविधान प्रत्येकाला समजेल, कारण हे संविधान प्रत्येकाचा श्वास आहे, प्रत्येकाचा अभिमान आहे, प्रत्येकाचा स्वाभिमान आहे, झोपलेला जाग आहे,
म्हणून हे संविधान प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. परंतु हे झालंय काय, या विविधतेमध्ये धर्माच्या नावावर प्रचार करणारी माणसं जास्त झाली आणि समानता आणणारी माणसं कमी झाली. कारण सगळेजण आपण एक आहोत, एक सगळे मिळून आपण या राष्ट्राचा गाडा चालू असं या संविधानामध्ये सांगितले. परंतु अंमलबजावणी करतोय कोण, हा फार मोठा प्रश्न आहे ना. जेव्हा ही अंमलबजावणी करेल, ज्यावेळेस तरुण पिढी या संविधानाच्या मार्गाने जाईल, त्यावेळेसच आपलं खरं राष्ट्राचं प्रगती पथावर जाईल. अन्यथा धर्माच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की धर्म जर रोडवर आला तर राष्ट्र धोक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण धर्माचा फक्त आणि फक्त आपल्या चौकटीच्या आतमध्ये धर्माचा विचार करावा आणि बाहेर एक मी भारतीय नागरिक आहे ही भावना प्रत्येकाची निर्माण झाली पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. परंतु मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या जातीचा, या जाती जातीमध्ये पूर्णपणे आपण विखुरून गेलो आहोत. म्हणून मला सांगायचे बाळांनो की आपण सर्वात जर महत्वाची कोणती गोष्ट असेल तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही भावना प्रत्येकामध्ये रुजवणं गरजेचं आहे. परंतु दिसत नाही आणि जेव्हा दिसल त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझा भारत बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सांगायचंय, प्रत्येक शाळेमध्ये मी जाणार आहे, प्रत्येक शाळेमध्ये मी प्रेमळ वाटणार आहे, प्रत्येक शाळेमध्ये माझा संकल्प आहे की आम्ही संविधान, आताच आमची चर्चा झाली सरांची की संविधान हे सर आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊ आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगू. कारण छोटस लोक सुद्धा वटवृक्ष झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे. संविधान म्हणजे काय माहितच नाही लोकांना. संविधानामध्ये किती कलम होती, 395 कलम होती, 22 परिशिष्ट होती, 8 भाग होती. परंतु माहित आहे कुणालाच माहित नाही. त्याच्यामध्ये काय सांगतं, अरे विविध राज्य आणि या विविध राज्याची संस्कृती, ते संस्कृती याच्यामध्ये कशी सामवायची, एवढं सगळं या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलं आहे. म्हणून हा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण सर्वजण भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाची निर्माण होईल, त्यावेळेसच आपलं राष्ट्र बलशाली झाल्याशिवाय कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून आपण सर्वजण एक आहोत अशा पद्धतीची भावना प्रत्येकाने निर्माण होणं तितकंच गरजेचं आहे. धर्म हा आपल्या चौकटीमध्ये असला पाहिजे आणि आपण सगळेजण भारतीय आहोत अशा पद्धतीची भूमिका आपली सर्वांची असली पाहिजे. आणि ही ज्यावेळेस आपण सर्वांमध्ये एकाग्रतेने प्रतिबिंबित करू त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणू. कारण एक कवी फार सुंदर म्हणतो, तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही, बहुमोलाचे लाभले जीवन माणसा तू माणूस बन, गुण प्रेम नम्रता अहंकार त्यागना, मानसा तू माणसाशी मिसळून वागना. म्हणून हे संविधान काय सांगतं की सर्वांनी आपण मिळून हा राज्यकारभार करूया, या व्यवस्थेला प्रश्न विचारूया. हे प्रश्न जर आपण जर प्रश्न विचारले नाहीत तर राज्यकारभार करणारे सुद्धा चुकीचे राज्य करू शकतात. म्हणून धर्माच्या नावावर या व्यवस्था पूर्णपणे चाललेली आहे. ज्यावेळेस आपण सर्वजण तरुण पिढी की ज्यावेळेस आपण मोठ्या पद्धतीनं यांना प्रशासनाला प्रश्न विचारू का कशासाठी तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं आपण बहिणाबाई चौधरी सुशिक्षित अशिक्षित महिला जात्यावरच्या ओव्या सांगून तुम्हाला सांगते, अरे माणसा कधी होशील माणूस. आता काल परवा मालेगाव मध्ये घटना घडली. एका चिमुरडीला 21 वर्षाच्या मुलानं ठेचून मारलं. अतिशय रडत व्हिडिओ काढला, ती युट्यूबला टाकला. बाळांनो, ही फार वेदनादायक घटना आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे चालली संस्कृती हे आपण सर्वांनी जाणलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त या भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी तरुण निर्माण झाले पाहिजेत आणि तरुणामध्ये हे भारतीय संविधान निर्माण झालं पाहिजे, याची उद्दिष्टिका निर्माण झाली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये याचं प्रियांबल, या पुणे स्टेशनला फोटो जिंको म्हणून एक गव्हर्नमेंटचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी ही जे संविधान आहे ते फक्त आणि फक्त 65 रुपयाला मिळतं. फक्त आणि फक्त 65 रुपयाला मिळतं आणि उद्देशिका जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मिळली जाते. परंतु आणतंय कोण, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपण सर्वांनी या भारतीय संविधानाच्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारतीय संविधान स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद दिल्लीच्या सेंट्रल हॉल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान देत आहेत. कुणाला? पंडित जवाहरलाल नेहरूंना, डॉक्टर राजेंद्र प्रसादला. हे कशाचं प्रतीक आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर या दोघांना समर्पित करत आहे की आता तुम्ही तुमचा कारभार बघा, मी माझा अभ्यास करून महाप्रयासाने इथपर्यंत गाला घेतलेला आहे. अहो, लंडन मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या व्यक्तीचा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून
प्रतीक लावलं जातं आणि एका माझ्या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांच्या ज्ञानाचं प्रतीक म्हणलं जातं. त्या विद्यार्थ्याला की ज्या शाळेमध्ये त्यांना कसल्याही प्रकारचा जेवणाचा अधिकार नव्हता, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, कसल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती आणि जवळजवळ 52 राष्ट्राचा अभ्यास केला आणि हे भारतीय संविधान तुमच्या आमच्यामध्ये ठेवलं. म्हणून आपण सर्वांनी या भारतीय संविधानाचा अभ्यास करणं, या प्रियंबलाचा अभ्यास करणं, कारण समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे सर्व भारतीय संविधानामध्ये आहे. कुठलाच उच्च नीचतेचा संबंध नाहीये. सगळेजण आपण समान आहोत ही भावना प्रत्येकामध्ये रुजावी एवढीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना या ठिकाणी आपल्या भारतीय संविधानाच्या 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 1949 या दिनाच्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आमच्या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय विठ्ठलजी गायकवाड सर यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे.